सतीश शेळके सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. डीजे सर देखील आहेत. दत्ता दोंडे सर देखील आजच्या दिवसामध्ये आहेत डीडी. त्याचबरोबर कोयना विभागाचा एक बुलंद आवाज आकाश काटे सर देखील आज जोडलेत. आमचे साथी समालोचक, संपूर्ण आमचा स्टाफ. आणि त्यानंतर आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा बदल करतोय. मी कॉमेडिएटर आदित्य सर्वांचं मनापासून सरचं स्वागत करेन. दुपारचं सत्र मॅच तुम्ही एका बाजूला पाहताय. पहिला चेंडू प्रवीणचा हवेमध्ये खेळलाय. यावेळी साडव्या बॅट न होता एकच धाव मिळणार आहे. पावसाने देखील आता हजेरी लावायला सुरुवात केली आहे. पाऊस येणं महत्वाचं ठरेल. पावसाळी क्रिकेट तुम्हाला सर्व पाहायला मिळतं. पावसाळी क्रिकेटची ही मजा. गोटिबली 11 टीम एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला तुर्बे 11. अशी मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळतीये. म्हणजे महत्वाची मॅच. पैसा वसूल बॉच चषक. आणि चर्चा केली की पाटण तालुक्यातल्या युवा खेळाडूंना आपण पाहिलं तर वाव देणार व्यक्तिमत्व म्हणजे शिवाच्या बॉस संस्थापक अध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन यांनी आयोजित केलेली बॉच चषक. यावेळेचा बॉल थोडा बाहेर राहिला. वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. वाईट बॉल आलाय म्हणजे आम्ही टीमच्या टोटल मध्ये धाव ऍड करतोय. कशा पद्धतीने ही मॅच बनवली जाईल हेही पाहावं लागेल दोन्ही टीमच्या माध्यमातून. यावेळेचा चेंडू खेळलाय. रन किती मिळणार आहेत यावेळेस पाहिलं तर धावून घेतल्यात धाबा 2 रन. 2 धाबा आम्ही टीमच्या टोटल मध्ये ऍड करणार आहोत. धाव फलक पाहिलं तर 4 वरती जाऊन पोहोचले. 2 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हरची मॅच. अशा पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला सर्व पाहायला मिळतंय. बॅटिंग साठी एका बाजूला पाहिलं तर स्वराज आहे, दुसऱ्या बाजूला हर्षण आहे. एबन जोडी या टीम कडून बॅटिंग करते. चार धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 4 बॉल बाकी आहेत. यावेळेचा चेंडू दुसऱ्या बॅटने खेळलाय. धाबा किती मिळणार आहेत यावेळेस पाहिलं तर धाबा 4 मिळतील. आम्ही टीमच्या टोटल मध्ये 4 धाबा ऍड करणार आहोत. फलक पुढे सरकणार आहे. जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. 8चा आकडा गाठतोय. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 3 बॉल पूर्ण होताना तुम्हाला पाहायला मिळतील. बॉच चषक जरूर प्रत्येकाच्या मनावरती राज्य करतंय. युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जोडलेला प्रत्येक प्रेक्षक राजा तुमचे मी मनापासून सरचे स्वागत करेन. सुस्वागतम. मी कॉमेडिएटर आदित्य कदम सर्वांचं मनापासून सरचे स्वागत आहे बॉच चषक 2026 मध्ये. दिलदार व्यक्ती महत्व या पाटण तालुक्याचं. वेगानं हात तळलाय. टप्प्यावरती राहिलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल आलाय म्हणजे आणखीन एक चेंडू डॉट येताना तुम्हाला पाहायला मिळतंय. 4 चेंडूचा खेळ डब्बल पूर्ण झालाय. फलकावरती धाबा 8 आहेत. सन्माननीय आदरणीय संदीप रावरकर साहेब तुमचा देखील या स्पर्धेमध्ये सन्मान केला जाईल. बॉच चषक मध्ये बॉसला विनंती करेन की आपण साहेबांचा सन्मान करायचा आहे. राहुल दादांचा आपण या स्पर्धेमध्ये सन्मान करणार आहोत. मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जाईल. धन्यवाद साहेब. तुम्ही बॉच चषकला एक छोटीशी भेट दिलीत. अनिकेत दादा डाबरकर तुमचा या स्पर्धेमध्ये आम्ही सन्मान करणार आहोत. बॉस शिवाच्या बॉस संस्थापक अध्यक्ष दिलदार व्यक्तिमत्व या पाटण तालुक्यानं. आणि या पाटण तालुक्याचं आपण पाहिलं तर नाव घेऊन संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाटण तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर युवा खेळाडूंना वाव देणारे व्यक्तिमत्व शिवाच्या बॉस यांच्या माध्यमातून आणखीन एक स्पर्धा. पश्चिम महाराष्ट्रातले 40 संघाचे एकत्र आलेत या स्पर्धेच्या अनुषंगानं बॉच चषक मध्ये तुम्हाला सर्व पाहायला मिळणार आहेत. बॉलिंग साठी सध्या साईल दाखल होताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 8 धाबा फलकावरती आहेत. गोटिबली 11 टीम आतापर्यंत 8च्या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 8 धाबा. तुर्बे 11च्या माध्यमातून धावा थांबवल्या जातात.
बॉलर निघाला, या मॅचचा बॉल स्क्वेअर कट घेण्याचा प्रयत्न, धाबा किती मिळणार आहेत? एक कंप्लीट केली आहे, दुसरीसाठी कॉल दिला जाईल का? एकाच रन वरती थांबवलंय, पलक पुढे सरकणार आहे, जाऊन पोहोचेल, 9चा आकडा गाठतोय, 9 धाबा धाव पलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 1.1 चा खेळ पूर्ण झालाय, कशा पद्धतीने ही मॅच बनवली जाईल हेही पाहावं लागेल. अक्षय म्हात्रे शेठ वेलकम, आपलं आम्ही मनापासून सरचे स्वागत करेन बॉच चषक मध्ये, सुस्वागतम. इलेवन आतापर्यंत दुहेरी आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे, म्हणजे आपण पाहिलं तर पलकावरती धाबा तुम्हाला 10 पाहायला मिळत आहे. सन्माननीय आदरणीय आपण पाहिलं तर अनिकेत शेठ म्हात्रे, त्याचबरोबर आपण पाहिलं तर अक्षय शेठ म्हात्रे, पाटण तालुक्याच्या पाठीमाग आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून बॉस यांना सहकार्य केलं जातं मैदानासाठी, कोणती स्पर्धा असो अरे से मैदान गोठिवली त्यासाठी सहकार्य करणारे तुमचं देखील दादा मी मनापासून आभार मानेन. सर बॅटनं फटका खेळताना तुम्ही पाहिलं, या बॉलवरती एक धाबा मी ऍड करतोय, पलक पुढे सरकतोय, 11चा आकडा गाठणार आहे, 11 धाबा पलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ पूर्ण झाला, अजून 3 चेंडू बाकी आहेत, कशा पद्धतीने खेळले जातील. या मॅचचा बॉल वेगाने हातळलाय, 1 रन बाईकच्या माध्यमातून मिळेल, ती देखील आम्ही ऍड करणार आहोत, पलक जाऊन पोहोचेल 12 वरती, 12 धाबा धाव पलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील बॉच चषक मध्ये. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. या मॅचचा चेंडू, आणखीन एक चांगला बॉल. या मॅच मध्ये पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2 मध्ये तुर्बे 11 टीमचा गोलंदाज आता गोठिवली 11 टीमची डोकदुखी वाढवतोय. काय खेळ राहिलाय, पहिल्या ओव्हर मध्ये पहिला 8 धाबा खर्च केल्या, पहिल्या ओव्हर मध्ये डोकदुखी वाढवली, दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील तेच चालू आहे. अप्रतिम मॅच सध्या तुमच्या समोर सुरू आहे. साहिलला तुम्ही आतापर्यंत पाहिलंय, 5 बॉलचा खेळ पूर्ण झालाय, 5 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 5 धाबा या गोलंदाजानं खर्च केल्या, 13 धाबा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागल्यात, 13 रन्स, 1 बॉलचा खेळ बाकी आहे. ओव्हर क्रमांक 2 मधला एका दुसरा चांगला फटका येणं महत्वाचं ठरेल, म्हणजे रेकॉर्ड काही खेळाडूंनी आपल्या नावावरती केलाय. या मॅचचा चेंडू सरळ बॅटनं घेऊन तर काढलाय, बाउंड्री लाईन करेल क्रॉस, बाउंड्री लाईनच्या पलीकडं धाबा मिळतील 6 धाबेसाठी. पहिल्या 5 चेंडूवरती 5 धाबा, शेवटच्या बॉलवरती लपेटला 6 धाबेसाठी. षटकार येताना पाहायला मिळतोय, सहज काहीच मिळत नसतं, प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. चला फिल्डिंग करणारी टीम तुर्बे 11 वेळ घेऊ नका, धाबा धाव पलकावरती 19 आहेत. धाबा, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आतापर्यंत गोठिवली 11 टीम 19 वरती जाऊन पोहोचली आहे. दुसऱ्या बाजूला तुर्बे 11, प्लीज आपण वेळ घेऊ नका, लगेच आपण फिल्डिंग लावायची आहे. तुर्बे 11 2 ओव्हरचा खेळ संपला. आतापर्यंत पलकावरती धाबा 19 लागल्यात, शेवटचे 6 चेंडू. गोलंदाजीसाठी आता कोण येईल? प्रदीपकडे चेंडू सोपवलाय या टीम कडून. आज विचार केला तुर्बे 11चा तर टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी चालू आहे बॉच चषक मध्ये. स्पीडअप घ्या तुर्बे 11 प्लीज. गौरव, आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. माझा आवाज जर तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर यायचंय लगेच. बेलापूर टीमचा गौरव या लगेच. बॉलर निघाला, या मॅचचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, धावून धाबा घ्यायचे, एक मिळाली आहे, दुसरीसाठी कॉल दिला जाईल का? एकाच रन वरती थांबवलंय. टीमच्या टोटल मध्ये आम्ही 1 रन ऍड करणार आहोत, दुसरीसाठी कॉल आहे.
आता चोरी करावीच लागेल. बॅटिंग करणारी टीम बोलतीये. आत्ता पहिलं तर 2 बाजून 26 मिनिटांना मैदानाच्या आतमध्ये चोरी. पलकावरती धाबा 21. 21 रन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. गोटिबली 11 संघ आतापर्यंत 21 वरती जाऊन पोहोचलाय. दुसऱ्या बाजूला तुर्बे टीमची गोलंदाजी. तुमचंही कौतुक करावं लागेल. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या ओव्हर मध्ये आपण आहोत. बॉलर निघाला. यावेळेचा चेंडू भरपूर वेगानं हातेलाय. दांडी 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 गुल. विकेटचं पतन होईल. या मॅच मध्ये पाहिलं तर जावं लागेल माघारी. स्वराजला बॅक टू द डकआउट. बॅटर गॉन. चलो जाऊचा इशारा. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता मैदान दाखल होईल. भरपूर वेगानं हातळला. वेग भरपूर होता. टप्पा चुकता सगळं काही तुम्हाला पाहायला मिळालं. चांगली कामगिरी. 2 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. तिसऱ्या ओव्हर मध्ये आपण आहोत. आतापर्यंत पलकावरती धाबा तुम्हाला पाहायला मिळतात. 21 रन आहेत. यावेळेचा चेंडू हवेमध्ये खेळलाय. यावेळेस काय होणार आहे. यावेळेस पाहिलं तर ओढ फिल्डिंग चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळतीये. 100% दिलंय या बॉलवरती. पलकावरती धावा आम्ही ऍड करणार आहोत. धावसंख्या पाहिली तर 23 वरती जाऊन पोहोचेल. 2.3 चा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळतोय. चांगली मॅच. पुढचे 3 बॉल बाकी आहेत. आता चेक केलं जाईल. आमच्यापर्यंत पोहोचवलं. फिल्डर आहे सेफ. फेअर डिलिव्हरी. वा. या फिल्डरचं कौतुक करावं लागेल. 100% देणं तुमच्या हातात आहे. 100% देताना तुम्ही पाहिलं तुर्बे 11 टीमच्या या फिल्डरला. वा भाऊ तुझंही कौतुक करावं लागेल. बॉस चषक मध्ये आतापर्यंत गोटिबली 11 टीम 23 वरती जाऊन पोहोचली आहे. यावेळेचा चेंडू आता अंतर पार होणार आहे. 6 धावा देऊन जाईल. टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्या जातील 29 धावा. आता तुम्हाला फलकावरती पाहायला मिळणार आहेत. 6 धावेसाठी षटकार येताना पाहायला मिळतोय. धाडस मनात ठेवा. स्वप्नांना पंख द्या. मेहनतीच्या जोरावर यशाला रंग द्या. अडचणी किती आल्या तरी त्या दूर करा आणि या मॅच मध्ये संघर्ष करा. संघर्ष चालू आहे बॉस चषक मध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. चांगली मॅच. 29 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागल्यात. आणखी एक चांगला फटका खेळलाय. फिल्डर येणार आहे. कॅच पकडली जाईल का तोपर्यंत. चांगली फिल्डिंग. आज कौतुक करावं लागेल तुर्बे 11 टीमचं. रन मिळवण्याचा प्रयत्न. तोपर्यंत विकेटचं पतन होणार आहे. या मॅच मध्ये बॅटर गॉन होईल. नवीन बॅटर धाबत या. एक लास्ट बॉल.
5 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पलकावरती धावा आहेत 31. 31. 2.5 चा खेळ पूर्ण झालाय. एक लास्ट बॉल ओव्हर क्रमांक 3 चा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुर्बे 11चं कौतुक करावं लागेल. चांगला खेळ या टीमचाही राहिलाय. बॉस चषक मध्ये चांगली फिल्डिंग तुम्ही पाहिली. एक चौकार आणि एक षटकार वाचवलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमनं बॉस चषक मध्ये. एक लास्ट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल ओव्हर क्रमांक 3 मधला. शेवटचा बॉल आहे. तिसरी ओव्हर. 3 ओव्हरची मॅच. शेवटचा बॉल वेगात हाताला भरपूर वेग आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस धावा पलकावरती 31, 32 म्हणजे 32 धाब्याचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. जिंकण्यासाठी 32 करायचे आहेत. येथे 18 चेंडू मध्ये कराव्या लागतील. तुर्बे 11 टीमला फिल्डिंग करणारी टीम आपण या फिल्डिंग लावून घ्या. बेलापूरचा गौरव, माझा आवाज जर तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर या प्लीज. तुम्हाला मी मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गौरव बेलापूरचा. या आपण. पंच आपण मॅच सुरुवात करून घ्या. आपल्याकडे वेळ कमी आहे. बॅट्समन या लगेच आपण भाऊ थोडं सहकार्य करा. दोन्ही टीमला मी विनंती करेल आपण कोणताही वेळ घेऊ नका. आपण लगेच मॅचला सुरुवात करणार आहोत. आता बॅटिंग करणार आहे तुर्बे 11 टीम. येत्या 3 ओव्हर मध्ये करायचे आहेत 32 धावा. 32 ची गरज आहे येणाऱ्या 18 बॉल मध्ये. गोठिवली 11 टीम आता गोलंदाजी करेल. लगेचच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. वैयक्तिक पहिलं आपल्या टीम साठी पहिलं. हर्षल पहिली ओव्हर घेऊन आलाय. तर बॅटिंग साठी आपण पाहिलं तर एका बाजूला प्रवीण आला, एका बाजूला दुसऱ्या बाजूला साईला तुम्ही पाहताय. या टीमची एवन जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल इनिंग क्रमांक 2. दुसऱ्या डाबाकडे आपण जाऊयात. पहिलाच बॉल. पहिला चेंडू खेळलाय. यावेळेस धाबा किती मिळतील? एक तर मिळाली आहे. दुसरीसाठी कॉल आहे. वेगानं धावतायत तोपर्यंत पोहोचणार आहेत 2 धावा.
आपण ऍड करणार आहोत टीमच्या टोटल मध्ये. पहिल्याच बॉल वरती 2 रन ऍड केल्या जातील. तुर्बे 11 टीमला आता 32 करायचे आहेत येणाऱ्या 18 बॉल मध्ये. त्यामध्ये एक बॉल मध्ये 2 धावा आल्यात. चांगले बाज. एक बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतात 2. बॉलर निघाला. यावेळेचा चेंडू एक धाव देऊन जाईल टीम मध्ये. या बॉलवरती आम्ही 1 रन ऍड करणार आहोत. पलक पुढे सरकेल 3 वरती जाऊन पोहोचेल. 32 32 करायचेत येणाऱ्या 18 बॉल मध्ये. दुसऱ्या डावामध्ये आपण आहोत. एक चांगले मॅच तुम्हाला पाहायला मिळते बॉच चषक मध्ये. सध्या बॅटिंग साठी 2 बॉल 3 वरती बॅटिंग करतोय प्रवीण या टीम कडून. येणारे बॉल 16 आहेत. 29 गरज आहे. बॉलर निघालाय. या बच्चा चेंडू बेगानं हाताळलाय आणि बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल जरूर आलाय. 3 चेंडू पूर्ण झालेत. पलकावरती धाबा 3 आहेत. मोठे फटके खेळावे लागतील. एका दुसरा मोठा फटका आला. फटका खेळलाय हातामध्ये होता. रन मिळणार आहे का नाहीये थांबवलंय. हाई चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. सलगचे 2 डॉट बॉल आलेत. पलकावरती धाबा 3. 4 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. या मॅच मध्ये कौतुक करावं लागेल दुसऱ्या डावामध्ये गोठिबली टीमच्या या गोलंदाजाचं. आणखीन एक चांगला चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय. सलगचे 3 डॉट बॉल आलेत. 13 बॉल मध्ये आता 29 करायचे आहेत. प्रतीकचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी. पुन्हा एक धाव या बॉल वरती देखील आम्ही ऍड करणार आहोत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस पलकावरती धाबा तुम्हाला 4 पाहायला मिळतात. येणारे 12 बॉल आणि 28 धाब्याची गरज आहे. 28 धाबा करायचेत येणाऱ्या 12 बॉल मध्ये. गोटोली गावातला पहिला बायकर मॅन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं स्वराज म्हात्रे सध्या वैयक्तिक पहिला आपल्या टीम साठी दुसरी ओव्हर घेऊन दाखल होताना पाहायला मिळतोय. अगोदर चर्चा केली गोटुबली गावातला पहिला बायकर मॅन म्हणजे स्वराज म्हात्रे सध्या दाखल झालाय ओव्हर क्रमांक 2 मध्ये. येणारे 12 बॉल 28 ची गरज. पहिला चेंडू बेगानं हाताळलाय. कोणती रन नाही मिळणार आहे. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने क्रिकेट केलं जाईल. आणखीन एक चांगला चेंडू आणखीन एक चांगला बॉल. या मॅच मध्ये पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमची डोकंदुखी वाढवणारी गोलंदाजी चालू आहे. पहिल्या ओव्हर मध्ये पाहिलं 4 धाबा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये तुम्ही पाहताय कोणती रन खर्च केली नाहीये. सलगचे 2 डॉट घेतलेत. यावेळेचा चेंडू विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. दांडी केली आहे गुल. या मॅच मध्ये बॅटर होईल. आपण पाहिलं तर गॉन विकेटचं पतन. खतरनाक हरिव दाखवला जातोय. बॉलर निघाला त्यानंतर वेगानं अगदी पाहिलं तर स्टंप उडवलाय. भरपूर वेग आहे. हे रिप्लेस मध्ये तुम्ही पाहिलं 3 बॉल हाताळलेत ओव्हर क्रमांक 2 मध्ये. कोणती रन आली नाहीये. रन येऊ दिली नाहीये. तुझंही कौतुक करावं लागेल ओव्हर क्रमांक 2 मध्ये. गोटवलीचा पहिला बायकर मॅन तो सध्या स्वराजची चर्चा करावी लागेल ओव्हर क्रमांक 2 मध्ये. 3 बॉल मध्ये कोणती रन दिली नाहीये या गोलंदाजानं. बॉच चषक मध्ये हा एक रेकॉर्ड. तुर्बे 11 टीमला मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. आणखीन एक चांगला चेंडू. यावेळेस पाहिलं तर सलगचा 4था डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय दुसऱ्या ओव्हर मध्ये.
कोणती रन आली नाहीये आता या मॅच मध्ये. पाहिलं तर 8 बॉल 28 ची गरज आहे. आणखीन एक चांगला चेंडू. आता नो बॉल आहे. नो बॉल येतोय. नो बॉलची 1 रन आम्ही टीमच्या टोटल मध्ये ऍड करणार आहोत. 5 धाबा तुम्हाला पाहायला मिळतील पलकावरती. खतरनाक गोलंदाजी. टप्प्यावरती गोलंदाजी काय करणं. आपल्या बात्यातील चांगला चेंडू बाहेर काढणं याला म्हणतात गोलंदाजी आणि तेच चालू आहे दुसऱ्या ओव्हर मध्ये. यावेळेचा चेंडू स्वराज मात्रेचा खेळलाय. 1 रन मिळाली आहे. दुसरीसाठी कॉल दिला जाईल का. एकाच रन वरती थांबवलंय. कबर आहे. चांगली फिल्डिंग गोटिवली 11 टीमची तुम्हाला पाहायला मिळतीये. सध्या बॅटिंग करत असताना पाहिलं तर रोहित आणि प्रवीणच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या त्या मॅच मध्ये. स्वराज मात्रे गोटिवलीचा पहिला बायकर मॅन म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेचा चेंडू थोडा बाहेर राहिलाय. यावेळेस पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपणार आहे. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. आतापर्यंत धावा फलकावरती 6 आहेत. कौतुक केले. ओव्हर क्रमांक 2 मध्ये तुम्ही पाहिलं स्वराज मात्रेचं काय गोलंदाजी राहिली. भन्नाट वेग. टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी. बेलापूर टीम आपला कॅप्टन या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यामध्ये जो संघ जिंकणार आहे तो तुमच्या सोबत खेळ याची नोंद घ्या. यावेळेचा बॉल नो बॉल येईल. नो प्लस धाबा किती मिळणार आहेत. नो प्लस 1 मिळेल. 2 धाबा म्हणजे आता 6 मध्ये कराव्या लागतील या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 24 ची गरज. मोठे फटके खेळावे लागतील तुर्बे टीमला. तुर्बे 11 आहे बॅटिंग साठी. गोटिवली 11 सध्या गोलंदाजी करतीये. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेचा बॉल खेळलाय. 1 रन कंप्लीट केली आहे. दुसरीसाठी धावणार आहेत का. वेगाने धावतायत. पोचणार आहेत. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये आम्ही ऍड करणार आहोत. टीमची टोटल दुहेरी आकड्यामध्ये 10 वरती जाऊन पोहोचेल. आता येणारे बॉल 5 आहेत. 22 करायचे आहेत. बॉस चषक मध्ये चांगली गोलंदाजी या टीमच्या माध्यमातून. यावेळेचा चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर येणारे. स्क्वेअरकटचा खेळ आहे. कॅच पकडली जाईल. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. नवीन बॅटर लगेच या. बेलापूर टीम तुमचाही कॅप्टन या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तुर्बे 11 आणि गोटिवली 11 यामध्ये जो संघ जिंकेल तो तुमच्या बरोबर खेळ याची नोंद घ्या. फलकावरती धाबा 10 आहेत. चा बॉल यावेळेचा बॉल. याही बॉल वरती रन मिळेल का. 1 मिळणार आहे. 1 धाबा मी ऍड करेन. आता 2 मध्ये किती करायचे आहेत तर 2 मध्ये 21. 2 मध्ये 21 ची गरज. यावेळेचा बॉल खेळलाय सर बॅटनं.
एकच धाव मिळेल, एक बॉल वेचची गरज. गोटिबली 11चा खेळ चांगला राहिला या मॅच मध्ये. एक मध्ये 20 करायचे आहेत. बेलापूरचे कॅप्टन आलेले आहेत. या दोन्ही टीमच्या माध्यमातून कोण जो संघ जिंकेल तो टॉस साठी यायचा आहे. गोटिबली 11 या टॉस साठी. आणि यानंतरचा आवाज आपण ऐकणार आहोत आकाश काटे सरांचा. गोठवली बनाम बेलापूर दोन टीमच्या माध्यमातून ही मॅच आपल्याला पाहायला भेटेल.